एकूच गाव, पण त्या गावात 4 तालुके इन 2 जिल्हे पडतात. सेम महाबलेश्वर भाऊस यार. ह्या डोंगरावर रेलाव ना, डोंगरावरची खालती बघायला मोप काय जाता आपण आहे ना, काय थोपलेले आहोत. का की जो रोड आहे बघा, डांबरी रोड चलाच होते आणि कच्चो रोड सामनेशी चालू होते. आणि गावातला जायचं आहे. उभा माड तालुक्यामध्ये, माड तालुक्यामध्ये, मंडणगड तालुक्यामध्ये, मंडणगड तालुक्यामध्ये ही सीमा आहे, सीमा आहे. अस्सलाम वालेकुम. मी साजिद आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचा वेलकम करताय. गाईज आज आहे ना एक जबरदस्त व्हिडिओ तुमच्यासाठी आणताय. यकीन करा काही जणांना माहिती नसेल, ज्याला माहिती असेल त्यांनी जरूर कमेंट्स करून सांगा का ह्या जाग्यावर तुम्ही आलेले हो. मी आयलो ह्या जाग्यावर खूप खुश जायलो त्या की ह्यो गाव आहे एक. त्या गावाचं नाव आहे देवाचा डोंगर. देवाचा डोंगर हिंच्या पाय नाव आहे का. ह्यो जो गाव आहे ना एकदम टापावर आहे, डोंगरावर एकदम. त्या गावातला आपण आलेले आहो. गाईज ह्या गावाची खासियत काय माहिती आहे, ह्या गावातला आहेत ना 4 तालुके आणि 2 जिल्हे पडतात. गावाच्या मंदीस एकूच गाव आणि गावाच्या मंदी घरं आहेत. कच्च्या 4 तालुक्यातला आहेत. ते 4 तालुके कच्चे आहेत इन जिल्हे 2 कच्चे आहेत. चला मी तुम्हाला दाखवतो ह्या व्हिडिओतला. ह्यो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जरूर कमेंट्स करून सांगा. हे नवीन असलं तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नको, का की आजचा व्हिडिओ बनणार आहे एकदम खास. चला मग गाईज मी आता आहे ना मंडणगडशी निघले आहो आणि माझ्यासोबत माझे 2 दोस्त आहेत. 3 जण आम्ही एक बाईकवर निघलेले आहो. हाय सामने बघाल आपलं यश आहे आणि सामने दुसरे आहे ते किरण भाऊ. ह्या दोघांचा पण यूट्यूब चॅनल आहे. यशचा यूट्यूब चॅनल यश का ना आपला कोळी राजा यश. कोहली. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला वॉचिंग करा जास्तीत जास्त. सपोर्ट पाहिजे. आणि आपले किरण भाऊ आहेत. किरण भाऊ काय ना आपला किरण नामनी व्लॉग नावाचं चॅनल आहे आपलं. आपण पण गावाकडे चांगल्या प्रकारचे व्हिडिओ बघतो. आपल्या चॅनल नक्की भेट द्या यांनी सपोर्ट जरूर करा आमच्या तिघांच्या चॅनलला. चला आज आम्ही तुम्हाला दाखवू एक बेहतरीनचा व्हिडिओ. आणि आपण निघले आपल्या ह्या गाडीने. चला मग जायचा. चला अमर अकबर. दोस्तांनो आता आपण आलेले आहो ह्या फाट्यावर, चिंचरी फाटा. त्याचं इसापूर जामगा ह्या फाट्यावरशी जातात. आता बघा ह्यो जो रोड येते ना सरळ, ह्यो येते खेर आणि दापोली साईडनी आणि ह्यो रोड येते तो सरळ मंडणगड साईडनी. आणि ह्या फाट्यावरशी मंडणगडशी आल्या तर लेफ्ट मारायचा. हे बघा हा बोर्ड आहे हर्षी कातलान शिरायचा. हर्षी गेल्यानंतर देवाचं डोंगर हे गावाचं एक नाव आहे. थया जाऊ आपण. थया आज आपण तुम्हाला व्हिडिओ दाखव. एक खास व्हिडिओ बनणार आहे. चला आता काय की आपण निघलेल्या दोस्तांसोबत. आणि आता ह्या बैसून जरा फाट्यावर आहे ना चाय घेऊ मस्तपैकी. छोटी टपरी आहे त्या टपरीवर आहे ना जाऊन चाय घेऊ. काय किरण हो आहे काय चाय. तर ह्या बैसून आहे ना चाय पिऊ मस्त. आता आमचा मित्र आहे आणि तो फवारणी करत आहे. बघा कसं फवारणी करतोय. तेव्हा तुम्हाला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आपल्याला खरंच मिनी महाबळेश्वर वाटतंय की नाही. बघा किती धुका इकडे. आणि मस्त आहे की स्पॉटला ना, प्रत्येक स्पॉटला ना असे झरे वाहत आहेत पाण्याचे. आणि बघा किती धुका आहे पहा डोंगराच्या वरती. या स्पॉटला आम्ही गाडी थांबवली आहे आणि या स्पॉटला गेल्या वर्षी देखील आम्ही थांबलेलो. आणि किती धुका आहे बघा. काहीच मी आहे ना आता देवाचा डोंगर असं एक गाव आहे. आणि ह्यो गाव आहे ना पुरे डोंगरावर एक थया आपण आलेले आहो. आणि जी आत्ताची फिलिंग येते ना गाईज यकीन करा तुम्ही काही महाबलेश्वरची फिलिंग येते का. महाबलेश्वरचा को घाट ती चरण आणि या घाटातला आहे ना फुल धुवो. शाळेशी हो गाव अजून पण कुणाला माहिती नाही. आपला व्हिडिओ जर तुमच्या लोकांना बघायला मिळेल. आणि इकडचा व्ह्यू आहे ना तो बघाल ना तुम्ही गाईज मोप जबरदस्त आहे. ह्या डोंगरावर रेलाव ना, डोंगरावरची खालती बघायला. आणि हो बघा हे पुरं ढग पुरं डोंगर आलेलं. अजून आपल्याला आहे ना ह्यो डोंगर आहे ना पुढे रोड तो अजून चरायचा आहे. अजून वरती मीटर वरती आपल्याला चरायचं आहे. हे बघा मोप जबरदस्त सिनेरी वाटते. आपण इथं आलेले आहो ना आता. तुला आठवण कुठली येते सांग मला. ही कुठली फिलिंग तुला वाटते. आम्ही गेल्या वर्षी पण आलेलो देवाचा डोंगर इथे. तर मी पहिले गेल्या वर्षी देखील आलो ना तेव्हा मी पहिले माझ्या तोंडातून एकच शब्द निघाला की इथं महाबळेश्वर सारखी फिलिंग येते.
कारण महाबळेश्वर सारखी फिलिंग काय येते, कारण हे पूर्ण घाट चढताना ना आपल्याला धुक्याची जी फिलिंग जाणवते ना, म्हणजे ढग आहेत ना, असं वाटतं की आपल्या सोबतच ढग चालतात आहे, बरोबर अशी एक फिलिंग येते. तर इथे जो प्रत्येक कोणी माणूस येऊन बघेल ना, तर 100% फिलिंग महाबळेश्वर सारखी येणार, एवढी 100%. तुम्ही पण इकडे या, नक्की सांगा कमेंटमध्ये आपल्याला तुम्हाला कुठली फिलिंग येते ते. बरोबर आहे. आणि माझ्या संख्या आहेत ना आपले दुसरे पण आहेत. किरण भाऊ कसा एक्सपिरियन्स आहे तुमचा इथं? काय ना, मी आता इथे जवळ चौथ्यांदा येतो इकडे. हा, पहिल्यांदा आलो तुम्ही या बाजूला, खूप मजा वाटली, कारण उंचावरती हे गाव आहे. आपण असं भासतो की ढगांच्या वरती आपण आहोत, असं ढगांच्या वरच्या जगामध्ये आपण आलेलं सगळं वाटतं आपल्याला. तुम्ही वरती बघितलं तर पावसाळ्यामध्ये, स्पेशली पावसाळ्यामध्ये या पाठीमागे बघताय तुम्ही, नुसते ढग दिसतात ना, तर ढगांच्या वरती असल्याचं फिलिंग येतं आपल्याला. आणि महाबळेश्वरला म्हणतात तुम्ही महाबळेश्वरला गेल्यासारखं, मी महाबळेश्वरला गेलो नाही, त्याच्यामुळे मला माहीत नाही तिकडची फिलिंग काय आहे, पण इकडे जबरदस्त एकदम वातावरण, एकदम भारी वातावरण आहे. दाखवूया ही आपली बाईक, हिने आपले 2 हिरो. चला मग निघायचं काय? हा, आमचा यश बघा केला खाते, हिने इथे किरण भाऊ पण, हिने आम्ही सांगते आहे ना केले घेतलेले आहेत, केले आहेत. हिने वर जाऊन आहे ना काय बनवणार आपण? मॅगी बनवायची. हा, चला मग एन्जॉय करूया आपण. काय जेव्हा बघा खालचो नजारो जस्ट थोडं क्लिअर झालं आहे, खालती घरा आहेत. आणि वारो आहे ना मोप सुटलेलो आहे. आणि हो जो गाव आहे ना तो मोप लास्ट एकदम डोंगरावर आहे. हे डोंगरावर आल्यानंतर आहे ना, हे बघा हे जे ढग आलेले आहेत ना, यो धुवो मोप जबरदस्त वाटते. आता व्ह्यू मोप भारी वाटते. हे बघा काहीच बघाय हो, किती बेहतरीन हो नजारो. आणि हो नजारो आपल्या कोकणातचो. हे बघा किती खूबसूरत नजारो आहे. मंदिर हे आहे तर मंदिर एकदम डोंगरावर. त्याचं नाव आहे स्वयंभू शिवशंकर मंदिर. हा सर, देवाचा डोंगर आहे ना, या शंकराच्या मंदिरापासून देखील आपल्याला माहिती मिळते, जाणून घ्या आपलं हे करतो. कारण देवाचा डोंगर यासाठी नाव पडलंय की डोंगराच्या वरती ना हे देऊळ आहे स्वयंभू शंकराचं, अशी स्थानिक लोक सांगतात. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणारच आहोत. पण या इकडे देवाचा डोंगर इथे एक मजेशीर गोष्ट म्हणजे 4 तालुके 2 जिल्हे. हे कोणत्या कोणत्या ते तुम्हाला आता दिसणार आहेत. ते 2 जिल्हे आहेत ते म्हणजे रायगड आणि रत्नागिरी. आणि 4 तालुके मंडणगड, दापोली, खेड आणि महाड. ही सर्वात मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि जी बॉर्डरची सीमा आहे ना, ती तुम्हाला प्रत्यक्षात गावात गेल्यावर समजणार आहे कशा पद्धतीने ना तालुके आदला बदल होतात. मंडणगड तालुका, महाड तालुका कसे तुम्हाला आदला बदल होतात ना, तुम्हाला दाखवणार. म्हणजे एक मध्ये अशी थोडीशी अशी रेषा आहे, तर रेषा ह्या साईडला बघितलात ना तर महाड तालुक्यातलं घर आहे, आणि ह्या साईडला बघितलात ना तर मंडणगड तालुक्यातलं घर आहे. तर चला आता बघूया आपण जाऊन, तिथे मजेशीर अशी गोष्ट आहे. चला यश. काय आता आपण आहे ना काय थोपलेले आहोत, का की जो रोड आहे बघा डांबरी रोड खलास होते आणि कच्चो रोड सामनेशी चालू होते. आणि गावातला जायचं आहे. आणि ह्या गावाचं नाव आहे दामानी देवाचा डोंगर, ह्या गावाचं नाव आहे. चला आपण आता गावातला जाऊ आणि गावाच्या लोकांशी मिळू. जी तुम्हाला दाखवायची आहे ना गाईज, आपण त्या जागेवर जाऊ हे तुम्हाला दाखव. चला या व्हिडिओ पण जरूर राहा, लास्ट स्पॉट बघा. आता ना इकडे या साईडला शेती केलेली आहे, मस्त हिरवी गार असं शेती पाहायला मिळते आपल्याला. आणि हा आहे ना गाव देवाचा डोंगर. त्या गावामध्ये आपण एंट्री केली आहे. आता तुम्हाला थोडक्यात घरं दिसायला सुरुवात झाली असेल. माणसं आहेत बरे, गेल्या वर्षी आपण इथे इथेच थांबलेलं. गाईज आत्ता आपण आलेले आहो ह्या गावातला. आणि एक छोटंसं गाव आहे, लोकांना माहित व्हायला पाहिजे ना. इकडे ना येणं गरजेचं आहे. आणि वातावरण चांगलं आहे इकडे या ठिकाणी, आणि वैशिष्ट्यपूर्ण गाव आहे. असं मला वाटतं पूर्ण देशामधलं असं एक एकमेव गाव असेल की जे 4 तालुके आणि 2 जिल्ह्यामध्ये डिवाइड झालेले आहे. आणि इकडचं एक वैशिष्ट्य काय माहिती आहे, इकडच्या लोकांना ना रोजगाराची संधी नाही आहे. जर इकडचं जर टुरिस्ट पॉईंट झालं ना तर रोजगाराची संधी पण निर्माण होईल. आणि हा सर्वात उत्तम म्हणजे आपण बोलत ना, आपल्याला जर महाबळेश्वरला जायचं नसलं ना तर हा इथे येऊन ना देवाचा डोंगर, तुम्हाला देवाच्या डोंगर इथे येऊन नक्की महाबळेश्वर तुम्हाला एक अनुभवायला भेटेल. बरोबर. बाबा काय नाव तुझं? सिद्धेश. सिद्धेश. शाळेमध्ये जातोस? कुठल्या वर्गात आहेस? 6वी मध्ये. 6वी मध्ये. आणि कुठे आहे तुझी ही? ती शाळा कुठे? खाली आहे. खाली इथंच आहे काय? तुझं काय नाव बारके? धनश्री. धनश्री.
तू जाते शाळेमध्ये कुठल्या वर्गात आहेस? चौथीमध्ये आहे. छान छान. आणि तू बारक्या नाव काय तुझा? यश. हा आमच्या संगती पण यश आला आहे. आणि तू जाते शाळेमध्ये कुठल्या वर्गात? पहिलीमध्ये आहे. चांगलं चांगलं. आणि तुझं नाव काय? माझं नाव आरती. आरती. आणि कुठल्या वर्गात आहेस? 6वी मध्ये आहे. आणि 6वी पाहून इथे स्कूल आहे का दुसरं खाली आहे? 8वी पर्यंत. इथे 8वी पाहत आहे. देवाचा डोंगरीने आम्ही आला. आम्हाला एकदम छान वाटला तुमच्या गावामध्ये येऊन. इथे कोण किती घरं आहेत? भरपूर घरं आहेत ना. कुठे आहेत माणसं? दिसत नाही. तुम्ही चौकात दिसली मला. मुंबईला गेली आहेत काय? चला हे बघा अंशी आपण मिळला. पोरा ते 2 दिवशी पाऊस भरपूर आहे काय? हा मग घरामधून बाहेर निघालेले का नाही तुम्ही? निघालेले. थंड लागतं इथं भरपूर. गाईस आपण आहे ना आज देवाचा डोंगर घरा किती आहेत गावामध्ये? आता आपल्या गावात देवाचा डोंगर म्हणलं तर पूर्ण घरा 100 ते 200 घरं आहेत. पूर्ण देवाचा डोंगर 4 तालुके 2 जिल्हे असं पूर्ण म्हणलं तर 200-150 जणांचे घर आहेत. मग आता ह्या रोड आहे ना, हा रोड जो आता आपण उभा आहात आपण बाउंड्रीवरती आहात रायगड आणि रत्नागिरीच्या. आता इथं जर म्हणलं तर हा बोलून तालुका उभा माड तालुक्यामध्ये. माड तालुक्यामध्ये मंडणगड तालुक्यामध्ये. मंडणगड तालुक्यामध्ये हा ही सीमा आहे. सीमा आहे. मग खेड दापोली कुठे? खालच्या मंदिराच्या खालच्या साईडला. खालच्या साईडला. गाईज बघत असाल मी जो आता उभो आहे ना ही हे माड तालुका म्हणजे रायगड जिल्हा. रायगड बरोबर आहे. तुम्ही कुठे आहेत? मंडणगड तालुक्यामध्ये आणि हा रत्नागिरी जिल्हा आहे. इथे तुमचा म्हणजे हॉस्पिटलला जाणार राशन पाणी हे कुठे जातात? आता आमच्या 4 तालुक्यामध्ये 4 याच्यामध्ये प्रत्येकाच्या गावोगाव रेशन भेटतो. आता खेडवाल्यांचा आहे तो तुळशीला रेशन भेटतो. आम्ही माड तालुक्यामध्ये आमचा विनेरला भेटतो. मंडणगड तालुक्यात बोलूरला भेटतो. आणि दापोली तालुक्यामधील जामगे याला रेशन भेटतो. आता गाडी मार्ग तुळशी देवाचा डोंगर आणि जामगे देवाचा डोंगर हे दोन्ही रस्ते आता संकट म्हणून देवा डोंगरला पोहोचलेले आहेत. आता बोलवली ते देवाचा डोंगर या पण रस्त्याचं काम सुविधा चालू आहे. कमीत कमी पुढच्या वर्षामध्ये गाडी मार्ग चालू होऊ शकतो. गेल्या वर्षी काम चालू नंतर कच्च्या रस्त्याने गाड्या वगैरे जात होत्या. आता इथून तांगवाडीच्या आम्ही रस्ता काढण्याचा प्रयत्न केला. थोडा तो अजून रस्त्याचा पावसाळ्यामुळे काही थांबला गेलाय. पण तो एकदा झाला तर 2.5 किलोमीटर विनेरला जाऊ शकतो. खाली खिंडीत उतर खिंडीतून ना 5 किलोमीटर आम्ही विनेरला. आता जर आपण तुळशी करून जायचं तर 10 किलोमीटर अंतर आहे. पण तो आपण 5 ते 7 किलोमीटर विनेरला जाऊ शकतो. असं सुविधा. आमचे गाडी मार्ग नाही. मुलं शिक्षणाला म्हणलं आमच्या स्कूल आले 10वी पर्यंत आहे. व इथं मुलांना शिक्षण गाडी मार्ग नसल्यामुळे काही मुलं वगैरे मुंबईला गेलीत. इथे गाडीची सुविधा नाही. आता महामंडळाची एसटी जर सकाळी 10 वाजता एक उद्या आली तर संध्या 5ला रिटर्न येणारे असेल तर लोक कोणी गावी गेले असेल तर येऊ शकतात. बरोबर आहे. दिवसभर काम धंद्याला कुठे गेला दापोडला गेला खेडला गेला तरी पण या रूटने येऊ शकतो. म्हणजे साधारण आपला मंडणगड तालुक्याची या 2 तरी गाडी चालू. एक मंडणगडची आणि दापोलीची हे गाडी तुमची गाडी चालू असणं गरजेचं आहे. आता पहिले आम्हाला 1 वर्षासाठी काळांतर एसटी चालू झाली होती. पण त्या टायमाला आमचा रस्त्याची सुविधा आहे तो थोडी अपूर्ती होती. त्यामुळे शासनाने आणलं की गाडीचा टर्न वगैरे बसत नाही. त्यानंतर आता 5 कोटीचा निधी पडला रस्त्याला देवा डोंगरला. तो रस्ता दापोली झाला 5 कोटीचा निधी होऊन तो रस्ता आता पूर्ण फायनल झालेला आहे. बरोबर. म्हणजे आता गाडीला यायला काही अडचण नाही. महामंडळाची एसटी येऊ शकते आता. असं काही आपलं नाव काय? बाया जानवाकडे. असं काय करता तुम्ही? आम्ही काहीच नाही. आम्हाला आम्ही काही संसारपणे करत नाही. तुमची मुला कुठे आहेत? नाही मला मुलीच आहेत ती माझ्या मुंबईला आहे. हो. तुम्ही कुठल्या तालुक्यामध्ये? मंडणगड तालुक्यामध्ये. तुम्ही मंडणगड तालुक्यामध्ये. मग तुमचाही कुठे राशन पाणी? बोलवली मध्ये आहे का? डॉक्टर पाणी सर्व तुम्ही एकच जागा? मंडणगड आपला रत्नागिरी डिस्ट्रिक्ट वाले पण रायगड डिस्ट्रिक्ट. आम्ही जर कुठल्याही गावात जरी गेलो विनेरला जर मी गेलो तिकडे सरकारी हॉस्पिटल आहे. जरी विनेरला गेलो सर्जनचं असं काही काम असतं आमचा विनेरला सर्व ताडे ऑफिस पंचायत सर्व विनेरला आहे. त्यामुळे आपण काही काम असतं जर विनेरला येऊन शेक आला खोकला आला आपण विनेरला सुद्धा डॉक्टरगी करू शकतो. बरोबर. उद्या मी जरी पालघरला गेलो तरी खाली पालघरला डॉक्टरगी करू शकतो. मुंगीतला जर गेलो तर तिकडेही करू शकतो. केरला म्हणजे जाण्याचा मार्ग 4ही बाजूला आहे. तुमच्या लोकांचा जर गव्हर्नमेंट कामं असली तर तुला तालुक्यात पण राशन म्हणजे डॉक्टरकडे जायचं कुठेही जाऊ शकतो. कुठे पण जाऊ शकतो. आणि आता हे पावसाचं वातावरण आहे. गरमीमध्ये कसं आहे इथं? गरमीमध्ये हवा ते अशीच असते. फक्त आता उन्हाळी धुका नसतो. पावसाळ्यात धुका आणि देवा डोंगर असं काय तुम्हाला क्लिअर वगैरे दिसणार नाही. पण उन्हाळी तुम्हाला सर्व डोंगर हा क्लिअर दिसतो आणि धुका नाही. आणि हा जो वातावरण हवाच आहे हा असाच असतो.
म्हणजे गरमीमध्ये पण असंच असतं? गरमीमध्ये पण असंच वातावरण, हवा ही अशीच. पंखाचा काय नसतं. म्हणजे आमच्या घरी वगैरे पंखा वगैरे असं काही नाही, घरामध्ये गरमीची पण पंखा चालू नाही? काही नाही, अजून घरी पंखाच आणलेला नाही. काय म्हणता? हा. या हवत तर काय असेल फक्त. आजपर्यंत घरी फॅन असा वगैरे लावलेला नाही, टीव्ही नाही, फ्रीज नाही वगैरे काय नाही. माझा मुला बिला टीव्ही त्यामध्ये कसं राहतात? टीव्ही मोबाईल वरती किंवा असं कुठे असली का म्हणजे जायचं नाही तर आपलं चालतं असं सर्व. असं? हो. पण आता आपले सर्व माणसं मुलं कुठे आहेत? आता सर्व माणसं वगैरे मुंबईला आहेत. मुंबईला? आता महाशिवरात्रीला जो कार्यक्रम तुमच्या इथं गावामध्ये 2 सण कुठल्या कुठल्या होतात? आता गणपती पण होतो आमच्या हा. इथे, शिमगेला होतात, शिमगेला पण लोक येतात आणि महाशिवरात्री, जास्ती लोक काय होतात? महाशिवरात्री. म्हणजे दसरा दसऱ्याला हा दसरा पण आता असतो, घटस्थापना होते, हा. देव बसतात वगैरे ना, त्यामुळे आमच्या इथे पब्लिक भरपूर येतो. भरपूर येतो. आणि महाशिवरात्रीचा पद्धत विचारू नका, आम्ही मुंबईवरून पायवारी निघते, काय बात करतो? कांदिवलीवरून निघते पदयात्रा मंडळ, हा. कांदिवली घाटपर देवाचा डोंगर, अशी आम्ही 10 ते 12 वर्ष झाली पायी मुंबईवरून लोक येतात तिथे. असं? हा? हा, आधी 10 दिवस अगोदर निघतात तिकडून, महाशिवरात्री दिवशी ते सकाळी इथे पोहोचतात अरे बापरे. पायी. मला काय जो बघला असाल गावाच्या रहिवाशींचे काय मागणी होती ती, हिने अजून मी तुम्हाला चालू गाव हा बघा, दाखवतोय. एक म्हणजे आज 10 वर्ष झाली हा रस्ता कच्चा बनवून ठेवलाय, हा. परत त्याच्यावरती काही सुविधा कार्पेट टाकलं नाही, काही नाही, फक्त येऊन कडी आचाराला नाही निघून गेलेले आहेत, परत त्याच्यावरती लक्ष नाही इथं काही लक्ष नाही. काही लक्ष नाही. 10 वर्ष झाली आला अशीच. मतदान लोक मागण्यासाठी येतात, तुमची ही सोय करतो, ती सोय करतो, पण इथे मतदान झाला, निवडून आले का परत काही मुठभर माती आणून नाही तर मुठभर कडी आणून रस्त्यावर टाकत. पण एक ही आहे ना, काय दिलं पाहिजे? इलेक्शन असतं त्यामुळे तुमचे महारवाले पण येतात तिथं, सर्व माडवाले येतात, खेडवाले, दापोरे, सर्व येतात. प्रत्येकाची विभागणी प्रत्येकाच्या तालुक्या गावामध्ये मतदान होतात. असं आहे. बघा सर. सांगून जातात, फक्त सांगायचं आणि जायचं निघू. आता 10 वर्ष झाली याच्यावर कार्पेटच पडलेलं नाही. काहीच अरे बापरे. आणि तुमचा इथं असं धंदा पाणी काय आहे? काहीच नाही. धंदा म्हणजे शेती आणि हा कुठं आपला गाई म्हैशी दोन पाळून आपल्या शेतमजुरी करून असेल आपला कुटुंब चालतो, काय त्यात नाही चालत. तेवढं चालवतो, बाकी मूलमजुरी होतं काही नाही. काय आहे काही डोक्यावर? नाही. काय जातं आपण गाव दाखव. इथं आपण दाखवलं मंडणगड तालुका आणि महाड तालुका, म्हणजे जिल्हे पडले दोन, रत्नागिरी आणि रायगड. चला पुढचं आपण पण दाखव तुम्हाला. रेल्वेला काय आहे, दापोली आणि खेड. या कुठे आता पुऱ्याचा इकडे घालून तो जो बघा इथं लावलाय बोर्ड, नातू नगर खेड जाणार हा. तो टनेला खालचे आहे, हा. खालची चालला ना वरती, हा. तो पण तिकडे फाटा फुटले नवीन रस्त्याचा, तो खेडन दापोली. तो खेरीन दापोली आहे, ते पण सेम रोड. इथे दापोली इथे खेड. हो असंच रस्ता आहे. चला आपण बघूया पुढचा रस्ता. की हो गाव आहे ना पुरं डोंगराळ एकदम टापावर पडते. आता जो उभो आहे मी, माझ्या मग ती घर बघता, या आहे मंडणगड तालुक्याचा, म्हणजे डिस्ट्रिक्ट रत्नागिरी. तसंच मी उलटो फिरलो, या माझ्या मंगती बघाल तुम्ही घर, या आहे महाड तालुक्यातला इन डिस्ट्रिक्ट रायगड, म्हणजे एकूच गाव, आजूबाजूला घरा. इनी मंडणगड तालुका, महाड तालुका, खेड तालुका, इनी दापोली तालुका, जिल्हे 2, एक रायगड आणि एक रत्नागिरी. काय जमला आहे ना आजच्या रहिवाशांनी ना, भाऊने आम्हाला घरातला बैसवले आणि ना चाय दे आग्रह केला आम्हाला. काय म्हणते सर? जी आपण बघितलं ना, कोकणातील माणसं आहेत ना, लय साधी बोले आणि एवढं प्रेम करतात ना आपल्याला. कुठेही जाऊ दे, कुठल्याही गावामध्ये जा तुम्ही, ओळख नसली ना तरी ओळख आपण निर्माण करतो आणि एकमेकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. आणि खास ह्या गावाचा सांग. आणि खास या गावाचं वैशिष्ट्य बघितलं ना, एक आपुलकीची माणसं म्हणून आपली अशी वाटतात इकडे आल्यावरती. आम्हाला उशीर झालाय, ऑलरेडी संध्याकाळचे 5:30 वाजायला आलेत आहेत, तरी पण आम्हाला ना चहा पिण्यासाठी आग्रह केला ना, तुम्ही चहा पिऊन जा. तर इकडे आजींच्या घरामध्ये त्यांनी चहा बनवली, तर चहा पितोय. आणि तिकडे दादा पण आहे, तर दादानी पण आम्हाला चांगली अशी माहिती सांगितली आहे दादांनी. दादा तुमचा धन्यवाद आहे, शपथ आम्हाला एवढं बसवला घरामध्ये आणि चाय देत आहे. हो तुम्ही आज आता आला म्हणून असे लोक किती चहा पिऊन जातात ना, आम्हाला माणूस की आपल्या भाकरी खाऊ जातात. काही नाही, ह्या दुनियामध्ये कसे आहे, माणुसकी पाहिजे. माणूस पाहिजे. हे बघा चाय बनवलेली आहे, चाय ती पण आम्हाला ना एकदम जबरदस्त दुधाची चाय बनवलेली. आपण आहे थोपल्या होत्या आजीने येत ना आपल्याला चाय बी पाजले. आता आपण अशी निघतो, पुऱ्या जाता आपल्याला खेड तालुका आणि दापोली तालुका बघायचा आहे. चला आजी आम्ही येतो. हा धन्यवाद तुमचा. यश चल आम्ही जातो. थांबू का जाऊ आम्ही? हा थांबा. चल मग तुझ्या सांगते आम्ही थांबतो. हा चला मुलांनो, बाय बाय. व्हिडिओ पहा. चला दादा धन्यवाद तुमचा. जातो आम्ही आता. खालचा बघतो आपला खेड इन दापोली तालुका. किती जबरदस्त व्ह्यू वाटते ना आजचं.
गाईज आपण हे एकूच गाव आहे, ह्या एक गावातल्या आहेत ना 4 तालुके आहेत. आता 2 तालुके ते तुम्हाला आपण दाखवले आहो. आता 2 तालुके आहेत खेर इन दापोली, ते पण आपण दाखव. हे बघा आपण ह्या घराच्या माणसांना आपण मिळले आहो. तसं बघत असाल आता ते लोक आता खालती आहेत ना, हे बघा काही शेतं आहेत, शेती आहे या यांनी खालती आता गुरा चरवत आहेत. हे बघत असाल धुवं बघत असाल का की धुवं किती आहे तो. आणि आता हे खालती आहे ते सगळे गुरा चरवत आहेत. सांजचा टाईम आहे. गाईज आपण आता बात करूया आजच्या रहिवाशांजवळ. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? गणेश रामचंद्र लुगारे. असं काय बोलतं, कसं आहे, बरं आहे ना? हो बरं. दादा ह्या गावाचं नाव काय तुमच्या? हे तुळशीबुद्रुक देवाचा डोंगर, इकडे दापोली दामगे देवा डोंगर. असं म्हणजे हे कुठल्या तालुक्यामध्ये पडतात? हे इकडे खेडमध्ये. आता ही बाउंड्री आहे. ही बाउंड्री आहे, तुम्ही बाउंड्री जवळ उभे आहात. बाउंड्री आहे. मग आता तुमचा उजवा पाय कुठे आहे? खेडमध्ये. खेरमध्ये. हे डावरा पाय दापोली. दापोलीमध्ये आहे का? आणि तुम्ही कुठल्या इथे आहात? ही बरोबर मध्यम भागात आहे. देवाचा डोंगर म्हणजे दापोली आणि खेडच्या मध्यम भागात आहे. पण तुमचं आधार कार्ड कुठलं आहे? खेडमध्ये. खेरमध्ये आहे. म्हणजे सरकारी कामात तुमची होणार खेरमध्ये, खेड. दापोलीमध्ये नाही होणार. आणि इथे इथे तुमची घरा किती आहेत टोटल? इथे खेडमध्ये बोलाल तर 35 घरं आहेत. 35 घरं आहेत. दापोलीमध्ये 30-32 घरं आहेत. असं म्हणजे सर्व रहिवासी कुठे आता इथे आहेत का बाहेर मुंबई? 50% इथे आहेत. हा म्हणजे बरे 50% घरं मुंबई बंदच आहेत. असं आहे. हा. आणि मग तुम्हाला डॉक्टरकडे जायचं असलं ते कुठे? पालगड किंवा खेड, दापोली, मंडणगड असायचं. असं आहे. राशन तुमचा खेरमध्ये? माझं तुळशी मध्ये इथे नातूनगर दरेकर तुळशी आहे ना, तिथे आहे. आणि मुलं स्कूलला कुठे जातात? हायस्कूलला इथे म्हणजे लई लांब इथे एसटीची सुविधा नाही ना, त्याच्यामुळे आता कुठेतरी लोक लांबच्या ठिकाणी टाकतात. तुम्हाला काय वाटतं एसटीची सुविधा चालू झाली पाहिजे का? एसटी 2 टाइम आली पाहिजे. कुठल्या तालुक्यामधून यायला पाहिजे? दापोली, मंडणगड, खेड कुठून पण येऊ दे, असं काय नाही. कुठल्या पण तालुक्यामध्ये पण एसटी यायला पाहिजे. एसटी आली पाहिजे. कसं आहे, टाइम कसा पाहिजे तुम्हाला? सकाळी एक पकडा 9, 9:30 ते संध्याकाळी 4, 4:30. शाळा सुटच्या टायमाला पकडा बरोबर. हा म्हणजे मुलांचे सकाळी स्कूलला जायच्या आधी आणि स्कूल सुटल्यानंतर असे 2 पाहिजे. आणि इथं तुमचा ही कसं आहे म्हणजे धंदा पाणी काय आहे? ते माझी शेती आहे आणि दुधाचा थोडासा धंदा आहे. मग आता ह्यात तुमचं दूध कुठं जातं? पालघर डेअरी, वाशी डेअरी. असं मग ते तुम्ही पोचवता का ते लोक येतात? नाही मी घेऊन जातो. तुम्ही घेऊन जाता स्वतः? म्हणजे तुमची गुरा आहे तिथे? गुरं आहेत. म्हातारी लोक इकडे जास्त करून आहेत. काय त्यांना जायला यायला ना एसटी असेल ते सकाळी जाते संध्याकाळी येतील, असा विषय आहे ना ते. बरोबर आहे. बरोबर आहे. ही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला खेर पडतो मंडणगड? नाही आम्ही म्हणजे जिथे गाडी भेटेल तिथे, म्हणजे जास्त करून पालघरमध्ये जास्त. आता तुमच्याकडे गाडी आहे बरोबर? गाडी. तुमच्या गावामध्ये काय जणांजवळ गाडी नसतील, मग ते इमर्जन्सी असलं मग काय करतात? इमर्जन्सी मग कोणाची रिक्षा खाल्लं बोलवायची किंवा इकडची आहे 2 रिक्षा ती घेऊन जातात. इथं का हॉस्पिटलची सेवा काय नाही? सरकारी हॉस्पिटल कुठलंही हॉस्पिटल नाही. मला वाटतं इथं एक सरकारी हॉस्पिटल पाहिजे. हॉस्पिटल आहे इथे. कुठे आहे? कळबणी. करबनी म्हणजे तुम्हाला हायवेला जायला लागेल, भांडणा नाक्यावर बरोबर ना? हा भरपूर लांब पडतो. आता इथे काय डॉक्टरचे हॉस्पिटल विशेष नाही. बरोबर आहे. चला धन्यवाद तुमचा दादा, तुम्ही आपल्याकडे बात केला ती. बघल्या आपण हाया पण आल्यानंतर आहे ना, हे भाऊ आहेत बोलतात चाय पिऊन जा. यश मग काय करायचं चाय पियाचा? आपल्याला मान करायलाच लागेल ना. बरोबर आहे. चाय पिऊन जाऊ. आपल्याला उशीर झालाय, 6 वाजायला आले. हो का की आपल्याला पण मी डोंगर उतरायचं आहे खाली, कारण धुका भरपूर भेटणार आपल्याला. बरोबर आहे. चल मग घेऊया चाय पाणी इथनं भाऊच्या इथं नाही मग निघू. आता आहे ना आम्ही चाय घेतो. चाय पिऊन मग अशी आम्ही खाली जाऊ. आपला यश आता जाय थोपल्यावर चाय पियाला. त्यांचं आहे ना दुधाचा धंदो आहे. ते दूध आहेत ना काढून या फ्रीजरला ठेवतात आणि स्वतः जाऊन त्या डेअरीतला देतात. हे बघा आपण आल्यानंतर आहे ना हातचे जे रहिवासी आहेत त्यांची बात केल्या आणि त्यांची जे हातची जानकारी घेतल्या. तुम्ही बघला असाल हे व्हिडिओतला हातच्या लोकांनी जानकारी दिलेली या 4 तालुके इन 2 जिल्ह्यांची. की ह्यो जो गाव आहे ना तो एकदम डोंगरावर पडते, मो पडतीये आणि जबरदस्त एक टुरिस्ट पॉइंट होऊन ऐसो ह्यो गाव आहे. या गावातला काही एसटी बिष्टी यायची काही सेवा नाही. ह्या लोकांची एकच एक आम्हाला एसटी पाहिजे, सुबाची एक आणि सांची एक, पण एसटी पाहिजे. बेस्ट कोकणाचे व्हिडिओ बघायसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया इंशाल्लाह नेक्स्ट व्हिडिओतला नेक्स्ट लोकेशनला.
चला मग साजिदला द्या इजाजत. अल्लाह हाफिज, बाय.